पानिपतमध्ये आपण याच कवायती फौजेचा वापर केल्यामुळे आपला पराभव झालेला होता. सातारा गादी ज्यांनी निर्माण केली त्या शाहू महाराजांच्या काळामध्ये मराठ्यांनी अटकेपार झेंडे फडकवले. 4 फेब्रुवारी 1670 या दिवशी तानाजींनी अत्यंत भीमपराक्रम करून सिंहगड ताब्यात आणला. जेव्हा जुलै नंतर आपण ऑगस्ट सप्टेंबरमध्ये त्या गावांमध्ये जातो तेव्हा त्या गावामध्ये 2-2 ट्रक भर कचरा मिळतो. सिविक मिररच्या बिंब प्रतिबिंब या खास मुलाखतींच्या कार्यक्रमामध्ये आपले स्वागत. युनेस्को म्हणजेच युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन ही संस्था शिक्षण, विज्ञान, संस्कृती आणि वारसा यामध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्य साधण्याचे कार्य करते. त्याबरोबरच ऐतिहासिक वारसा आणि सांस्कृतिक विविधतेच्या जतन संवर्धनाचे काम करते. यासाठी दरवर्षी युनेस्को जागतिक वारसा स्थळांची यादी जाहीर करते. यावर्षीची ही यादी महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशाला जागतिक स्तरावर मान्यता मिळाल्यामुळे चर्चेत आहे. कारण 2025च्या या यादीमध्ये भारतातील 12 किल्ल्यांचा समावेश करण्यात आला आहे, ज्यामध्ये मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया या विषयांतर्गत महाराष्ट्रातील 11 किल्ले आणि तामिळनाडूतील 1 अशा 12 मराठी साम्राज्याच्या लढाऊ बाण्याची साक्ष देणाऱ्या किल्ल्यांचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील शिवनेरी, लोहगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, साल्हेर, रायगड, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि तामिळनाडूतील जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील मराठ्यांसाठी किल्ला म्हणजे लाख मोलाची जागा. जगाला मराठ्यांच्या किल्ल्यांचे महत्त्व ओळखण्यासाठी जरी 2025 उजाडावे लागले असले तरी मराठ्यांनी किल्ल्यांचे महत्त्व पूर्वीपासूनच ओळखले होते. रामचंद्रपंत अमात्यांनी आपल्या आज्ञापत्र या ग्रंथात दुर्ग हे किल्ल्याचे महत्त्व विशद करणारे एक स्वतंत्र प्रकरणच दिले आहे. त्यामध्ये ते म्हणतात, संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग. दुर्ग नसता तर मोकळा देश परचक्र येताच निराश्रय प्रजा भग्न होऊन उद्ध्वस्त होतो. हे राज्य तर तीर्थरूप कैलासवासी स्वामींनी गडावरून निर्माण केले. आणि याच विषयावर आज आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी आज आपल्यात उपस्थित आहेत दुर्ग अभ्यासक संदीप तापकीर. नमस्कार संदीप तापकीर सर. नमस्कार. संदीप तापकीर सर हे किल्ले या विषयावरती त्यांचं प्रदीर्घ असं लेखन आहे. जिल्हे निहाय किल्ल्यांची पुस्तकं त्यांची प्रकाशित आहेत. त्याचबरोबर दुर्गांच्या देशातून हा किल्ल्यांना वाहिलेला एक दिवाळी अंक ते दरवर्षी प्रकाशित करत असतात. त्याचबरोबर इतिहासाचा खूप अभ्यास करणारे असे संदीप तापकीर आज आपल्यासोबत उपस्थित आहेत. तर संदीप तापकीर सर, तुम्ही या कार्यक्रमात आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप आभार. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं कलेक्टिव्ह एफर्ट्स आहेत की युनेस्कोनी जागतिक वारसा यादीमध्ये 12 किल्ल्यांना आपल्या स्थान दिलेलं आहे. तर याबद्दल आज तुम्हाला कशी भावना आहे त्याबद्दल जरा तुम्ही सुरुवातीला सांगा. सर्वांना सर्वप्रथम नमस्कार. परवा दिवशी म्हणजे 10 जुलैला महाराष्ट्रासाठी दुसऱ्यांदा आनंदाची गोष्ट ठरली. अगदी 6 महिन्यापूर्वीच आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला होता. तो नवरात्रीच्या काळातला आनंदोत्सव आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणात साजरा केला होता. अगदी 6 महिन्यानंतर घडलेली ही दुसरी केवळ महाराष्ट्रीयांसाठी नव्हे तर तमाम भारतीयांसाठी अत्यंत आनंदाची गोष्ट म्हणजे शिवस्पर्शाने पुनीत झालेल्या, पावन झालेल्या 12 किल्ल्यांना युनेस्कोने शेवटी जागतिक वारसा स्थळासाठी अधिकृतरित्या परवानगी दिलेली आहे. त्यामुळे सर्वांसाठीच हा आनंदाचा जल्लोषाचा दिवस आहे. गेले 2 दिवस या ट्रेकिंग विश्वातलं वातावरण अत्यंत ढवळून निघालेलं आहे. बरोबर आहे सर. कारण आज महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं एक जनमानस आहे, किल्ला म्हणजे शिवाजी महाराजांचा किल्ला आणि शिवाजी महाराज म्हणजे किल्ला, असं एक अतूट नातं जे निर्माण झालेलं आहे. आणि त्या पार्श्वभूमीवरती अशा पद्धतीची एक घोषणा होणं, तर या सगळ्या ह्या जागतिक वारसा स्थळांची यादीमध्ये किल्ले जर आले महाराष्ट्रातले आणि एक तामिळनाडूतला किल्ला आहे, तर याचा महाराष्ट्रातल्या ह्या किल्ल्यांच्या जतन संवर्धनासाठी कसा फायदा होईल याच्याबद्दल जरा सांगा. निश्चितच खूप मोठा फायदा होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज
आणि किल्ले ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. किल्ले जरी शिवाजी महाराजांच्या संबंधित आपण आज म्हणत असलो तरी किल्ल्यांना प्रदीर्घ असा इतिहास आहे. सातवाहन पूर्व काळापासून महाराष्ट्रामध्ये किल्ले बांधले गेलेले आहेत. वेगवेगळ्या राजवटीमध्ये किल्ले बांधलेले गेलेले आहेत. लोहगड, शिवनेरी यांसारखे जे ह्या वारसा यादीतले किल्ले आहेत ते शिवपूर्व काळातील किल्ले आहेत. या वारसा स्थळातील जे 12 किल्ले आहेत त्या प्रत्येक किल्ल्याची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. म्हणजे लोहगड या किल्ल्याचं जर वैशिष्ट्य आपण सांगायचं ठरवलं तर लोहगडाचं सर्पाकार द्वाररचना आणि विंचुकाटा माची हे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळं लोहगड या किल्ल्याला मानांकन देण्यात आलेलं आहे. शिवनेरी हा किल्ला कातळकड्यांमुळे प्रसिद्ध आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिवछत्रपतींचा जन्म त्या किल्ल्यावरती झालेला आहे. साल्हेर हा किल्ला महाराष्ट्रातला सर्वोच्च किल्ला आहे म्हणून तो या यादीमध्ये समाविष्ट झालेला आहे. पन्हाळा हा किल्ला महाराजांच्या आयुष्यातल्या अत्यंत महत्त्वाची घटना पन्हाळ्याशी निगडीत आहे. पन्हाळा हा विस्ताराने मोठा असलेला किल्ला आहे. शिवनिर्मित किल्ल्यांची जी काही वैशिष्ट्ये आहेत म्हणजे माची, दरवाजा, शिवाजी महाराजांनी बांधलेल्या सगळ्या किल्ल्यांचे दरवाजे हे जवळ जाईपर्यंत आपल्याला दिसत नाहीत आणि दरवाज्यात तुम्ही प्रवेश केल्यानंतर दरवाज्यातून आत गेल्यानंतर तुम्ही थेट किल्ल्यावर जात नाही. त्यापासून किल्ला बऱ्यापैकी दूर असतो. बरोबर. तर अर्ध्या उंचीवरती जवळपास शिवाजी महाराजांनी बांधलेल्या सगळ्या किल्ल्यांचे दरवाजे आहेत. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे राजगड आहे. राजगडाचे दरवाजे दोन्ही बाजूने आपण आलात तरी राजगडाचा दरवाजा ओलांडल्यानंतर म्हणजे पाली दरवाजातून वर गेलो की थेट किल्ल्यावर प्रवेश करत नाही, तिथून बऱ्यापैकी वरती जावं लागतं. किंवा रायगडाचा जो महादरवाजातून आपण वर गेलो की थेट किल्ल्यावर जात नाही, आपल्याला गंगासागर येईपर्यंत बऱ्यापैकी चालावं लागतं. तर हे शिवनिर्मित किल्ल्यांची वैशिष्ट्ये आहेत आणि त्यामुळं अशा ह्या वेगवेगळ्या 12 किल्ल्यांची निवड करण्यापाठीमागची महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे प्रत्येक किल्ल्याचं वेगवेगळं वैशिष्ट्य आहे. यामुळे ह्या 12 किल्ल्यांची निवड युनेस्कोमध्ये करण्यात आलेली आहे. तुम्ही जो प्रश्न विचारला आत्ता की या किल्ल्यांच्या निवडीमुळं नेमकं जतन संवर्धनासाठी कसा फायदा होईल, तर हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आजपर्यंत किल्ले हे शासनाच्या पातळीवरती खूप कमी प्रमाणामध्ये जतन संवर्धन करण्यात आलेले आहेत. खरे किल्ले जतन संवर्धन केले म्हणजे आपल्याकडे पुरातत्व खातं जरी असलं तरी त्यांचे जाचक, कायदे आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे शासना आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनुष्यबळाचा अभाव, या गोष्टीमुळे शासनाच्या ताब्यात असणाऱ्या किल्ल्यांचं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये जतन संवर्धन झालेलं आहे असं नाही आहे. अगदी 2-4 उदाहरणं त्याला अपवाद निश्चितच आहे. म्हणजे शिवनेरी हा केंद्र शासनाच्या पुरातत्व खात्याच्या ताब्यात असल्यामुळे त्यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने तो विकसित केला, त्याचं संवर्धन केलं. परंतु बाकीच्या सगळ्याच किल्ल्यांना ते असे न्याय देऊ शकलेले नाहीत. तर आज जे किल्ल्यांवरती ज्या संस्था काम करतात त्या संस्थांमुळं आज त्या किल्ल्या आज थोड्याफार प्रमाणात आपल्याकडे चांगल्या अवस्थेत दिसतात. वेगवेगळ्या किल्ल्यांवर वेगवेगळ्या संस्था तयार करतात पण ह्या संस्थांनाही मर्यादा असते. संस्थांकडे मनुष्यबळ असतं मात्र निधी तितकासा उपलब्ध नसतो. त्यामुळे आत्ता ह्या गोष्टीचा फायदा होणार आहे तो म्हणजे आपल्याला थेट युनेस्कोकडून निधी मिळणार नाहीये पण जागतिक नाणेनिधी संस्थेतून आपल्याला निश्चितच मोठ्या प्रमाणामध्ये या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी निधी उपलब्ध होणार आहे. आता आपली गरज आहे की त्या निधीतून गडावरच्या वास्तू व्यवस्थित पद्धतीने संवर्धन करण्याची. युनेस्कोने जे 12 किल्ले निवडलेले आहेत ते अत्यंत महत्त्वाचे किल्ले आहेत आणि त्या 12 किल्ल्यांचं जतन संवर्धन आज ज्या पद्धतीने आहे त्या काही पद्धतीने त्यात आमूलाग्र बदल होणं अभिप्रेत आहेत. तर तसे बदल करण्यासाठी या निधीचा मोठ्या प्रमाणात उपयोग होऊ शकतो. जसं की तुम्ही आल्यानंतर आपण थोडीफार चर्चा करताना तुम्ही एक विरोधाभास खूप प्रकर्षानं अधोरेखित केला. तो विरोधाभास असा की जसं आपण म्हटलं की किल्ले म्हणजे शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराज म्हणजे किल्ले असं जरी असलं तरी या यादीमध्ये घोषित करण्यात आलेले जे सगळे किल्ले आहेत ते काही सगळेच किल्ले शिवाजी महाराजांनी बांधलेले नाहीयेत. अगदी बरोबर आहे. तर याच्याबद्दल पण थोडंसं सांगा, कारण आज आपल्याला मालिकांमधनं, चित्रपटांमधनं किल्ले आणि शिवाजी महाराजांबद्दल जे सांगितलं जातं ते पण एक अर्धसत्य असतं. तर त्याच्याविषयी पण नाही, नक्कीच. शिवाजी महाराजांनी या 12 किल्ल्यांपैकी
सगळे किल्ले बांधलेले नाही आहेत. त्यातले काही किल्ले त्यांनी दुरुस्त केलेले आहेत. काही किल्ल्यांवरती त्यांना काहीही करता आलं नाही. म्हणजे त्यांचं जन्मस्थान असणारा शिवनेरी हा जो किल्ला आहे, 7-8 वेळा प्रयत्न करूनही तो त्यांना कधीही जिंकता आला नाही. पुढे तो कधीतरी 125 वर्षानंतर पेशवाईच्या काळामध्ये तो मराठ्यांच्या ताब्यात आला. त्यामुळे तिथे शिवाजी महाराजांनी काही बांधकाम केलेलं नाही आहे. पण त्यांचा जन्म झालेला आहे. शिवाजी महाराज हे आपले केवळ महाराष्ट्रीयाचे नाही तर भारताचे प्रेरणास्रोत आहेत. म्हणून त्यांच्या जन्मस्थानाचा आपण ह्या यादीमध्ये समावेश केलेला आहे. ही जी 12 किल्ल्यांची निवड आहे ती महाराष्ट्र शासनाने केलेली निवड आहे. ती महाराष्ट्र शासनाने भारत सरकारकडे दिली आणि भारत सरकारकडून ती युनेस्कोकडे सादर करण्यात आलेली आहे. त्यामुळे हे 12 किल्ले आपण निवडल्यानंतर त्या 12 किल्ल्यांवरती ह्या दोन्ही शासनाच्या अंतर्गत काम झालेलं आहे. तर साल्हेरसारखा किल्ला निश्चितच महाराजांच्या ताब्यात होता, पण महाराज त्या किल्ल्यावर गेल्याचा कुठलाही उल्लेख कागदपत्रात नाही. आढळत नाहीये. त्यामुळं महाराजांनी सगळ्याच किल्ल्यांची दुरुस्ती केली आहे असं नाहीये. आता या संदर्भात जे एक त्याच्यामध्ये कॅटेगरी सांगण्यात आलेली की मराठा मिलिटरी वॉरफेअरच्या संदर्भात ते सांगितलं गेलेलं आहे. तर या किल्ल्यांच्या अनुषंगानं मराठा मिलिटरी वॉरफेअर आणि या संदर्भात हे किल्ले किती महत्त्वाचे होते आणि त्याचं वेगळेपण काय आहे? म्हणजे राजस्थानात पण किल्ले आहेत, महाराष्ट्रातले किल्ले आहेत आणि देशाच्या इतर ठिकाणी पण किल्ले आहेतच. मग हे किल्ले महाराष्ट्रातले किल्ले वेगळे कसे? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वी सुद्धा अनेक राजवटी महाराष्ट्रात आणलेल्या आहेत. त्या काळातही किल्ले होते. अनेक राजवटींनी किल्ले बांधले. शिवोत्तर काळात देखील काही किल्ले बांधण्यात आलेले आहेत. मात्र शिवाजी महाराजांनी सह्याद्रीचा ज्या चतुराईने, ज्या कुशलतेने वापर केला, त्यामुळं किल्ल्यांचं स्थान हे बदलून गेलं. किल्ल्यांना इतिहासामध्ये प्रचंड महत्त्वाचं स्थान आलं. आज जेव्हा काही शतकापूर्वी विमान आलं तेव्हा किल्ल्यांचं महत्त्व संपुष्टात आलं. मात्र शिवकाळामध्ये म्हणजे 350-400 वर्षांपूर्वी लढाईसाठी उपयोगात आणण्याची ही जी भूमी होती ती किल्ला आणि किल्ल्याचा परिसर अशी होती. महाराजांनी सह्याद्रीचा जो भूगोलाचा अभ्यास केला होता त्याला अजिबात तोड नाहीये. आज आपण थक्क होतो. म्हणजे लोहगडाच्या परिसरात असलेली उंबरखिंडीची लढाई ही महाराजांची गनिमीकाव्याची अत्यंत उत्तम उदाहरण सांगता येईल आपल्याला की अशी सुंदर लढाई होती की असं प्रत्येक बाबतीत झालं. यातला जिंजी हा जो काही किल्ला आहे ना तो महाराजांनी जेव्हा जिंकला तेव्हा त्यांनी पोर्तुगीजांकडे मदत मागितली, इंग्रजांकडे मदत मागितली, पण दोघांनीही महाराजांना मदत केली नाही. शेवटी महाराजांनी आपल्याच तंत्रज्ञांकडून हा किल्ला आपल्याला हवा तसा बांधून घेतला. आणि जेव्हा हा किल्ला जिंकला म्हणजे मुळात विषय असा होता तो की राज्याभिषेकानंतरची ही दक्षिण दिग्विजय मोहीम होती. कुतुबशहाकडून जो काही आपला करार झालेला होता महाराजांचा आणि त्यांचा, त्याच्यानुसार जिंकलेले किल्ले कुतुबशहाला देणं अभिप्रेत होतं. परंतु महाराजांची दूरदृष्टी ही अत्यंत उत्तम दर्जाची, खूप भविष्यवेधी होते ते. त्यामुळं महाराजांनी जेव्हा जिंजी किल्ला जिंकला त्याच क्षणी महाराजांनी हा किल्ला आपली पुढची राजधानी म्हणून निश्चितपणे उपयोगात येईल याची त्यांना खात्री होती. कारण की त्यांना माहिती होतं की कधी ना कधी औरंगजेब स्वराज्यावरती चालून येणार. अशा वेळेस आपल्याला पर्याय काहीतरी उपलब्ध असला पाहिजे म्हणून महाराजांनी हा जिंजी किल्ला आपल्याला हवाय त्या पद्धतीने बांधून घेतला. पूर्वी हा जिंजी किल्ला 3 डोंगरांचा मिळून बनलेला असं सांगितलं जात होतं. म्हणजे मी जो जिंजी किल्ला पाहिला तो 3च डोंगरांचा पाहिलेला आहे. पण कालांतराने त्यात जे संशोधन झालं ते 5 डोंगरांचा जिंजी किल्ला झाला. आज तर काही काळापूर्वी 7 डोंगरांचा मिळून जिंजी किल्ला असंही संशोधन झालेलं आहे. हो, त्यामुळे जिंजी किल्ला हा महाराजांच्या दूरदृष्टीचा अत्यंत महत्त्वाचं गमक आहे. आणि पुढे तसंच झालं. संभाजी महाराजांच्या जाण्यानंतर राजाराम महाराज जेव्हा गादीवरती आले तेव्हा जेव्हा रायगड पडला तेव्हा राजाराम महाराजांनी पन्हाळा, विशाळगड करत कर्नाटकाकडे प्रवास केला आणि जिंजीतून 7-8 वर्ष राज्यकारभार केला. हे जे काही राज्यकारभार करू शकले ते केवळ महाराजांमुळे करू शकले. आणि जिंजी हे स्थापत्याच्या अनुषंगाने सुद्धा उत्तम बांधणीचा किल्ला आहे. आजही सुस्थितीत असणाऱ्या किल्ल्यांमध्ये जिंजीचा उल्लेख होतो आणि महाराष्ट्रातले खूप कमी लोक जिंजीला भेट देतात.
तर या निमित्ताने जेव्हा जिंजी महाराष्ट्र शासनाच्या वतीने, भारत सरकारच्या वतीने या वारसा यादीमध्ये समाविष्ट झालेला आहे, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे तिथे जाण्याचा महाराष्ट्रीयांचा ओघ हा कमालीचा अधिक वाढणार आहे. वाढेल. बरोबर. जिंजीच्या संदर्भात आपण चर्चा छेडली तर जे काही युरोपियन अभ्यासक किंवा त्यावेळेसचे इंग्रज, पोर्तुगीज यांनी जिंजीला ट्रॉय ऑफ द ईस्ट असं म्हटलेलं आहे. तर या संदर्भात जसं तुम्ही महाराजांच्या दूरदृष्टीबद्दल सांगितलं की महाराजांना किल्ल्यांच्या बाबतीत एक प्रचंड दूरदृष्टी होती, म्हणजे प्रचंड अभ्यास असणारं व्यक्तित्व महाराजांचं पाहिलं जातं. आणि या अनुषंगाने म्हणजे ते आपल्याला रायगडावर पण दिसतं, कारण अगदी त्यांनी त्यांच्या त्याचबरोबर सिंधुदुर्गवरती पण त्यांनी किल्ल्यांच्या बाबतीत हो. त्यांचे सगळे जे काही प्रयोग आहेत ते सगळे केलेले आहेत. तर या संदर्भात असं नेहमीच विचारलं जातं किंवा चर्चा होते की युरोपमध्ये कॅसल्स आणि किल्ले आणि यांच्या संदर्भात असणारा एक जो विचार आहे आणि शिवाजी महाराजांचा किल्ल्यांचा दुर्ग स्थापत्याचा विचार, तर हा युरोपियनच्या पण पुढे जाणारा आपल्याला अगदी निसंशयपणे. जाणवतं. तर हो. याच्या संदर्भात बोललं जात नाही. तर हे नक्की काय गौडबंगाल आहे ते जरा म्हणजे सांगाल का? खूप कमी किल्ले महाराष्ट्रामध्ये किल्ल्यांचे वेगवेगळे प्रकार आढळतात. म्हणजे किल्ल्यांचे जवळपास आज घडीलाही 6 प्रकार आपण दाखवू शकतो. म्हणजे त्यातला पहिला प्रकार सगळ्यांचा आवडता असणारा प्रकार गिरिदुर्ग आहे. गिरिदुर्ग. दुसरा प्रकार हा अर्थातच जलदुर्ग आहे. हम्म. तिसरा प्रकार स्थलदुर्ग आहे. चौथा प्रकार हा वनदुर्ग आहे. 5वा प्रकार किनारी दुर्ग आहेत. आपल्याला खूप मोठा समुद्र किनारा लाभलेला आहे आणि त्याच्यावरती अनेक काठावरती किल्ले आहेत. आणि 6वा प्रकार हा मिश्रदुर्ग प्रकारातला आहे. आजही आपण 2 किल्ले मिश्रदुर्गची उत्तम उदाहरणं दाखवू शकतो. एक म्हणजे अलिबागचा किल्ला आणि दुसरा म्हणजे देवगिरी किल्ला. तर हे दोन्ही किल्ले आपण मिश्रदुर्गाचे उत्तम उदाहरण म्हणून दाखवले जातात. मिश्रदुर्ग म्हणजे कशा अर्थानं? म्हणजे मिश्रदुर्ग म्हणजे आता अलिबागचा हा किल्ला आहे, तर तो तुम्ही जेव्हा भरती नसते तेव्हा तुम्ही सहज एक्सेस करू शकता, चालत जाऊ जाऊ शकता. पण तुम्ही भरती असताना तुम्ही जलदुर्ग म्हणून त्याचा हो, म्हणजे तुम्ही होडीतूनच होडीतून जाऊ जायला शकता, नावेतून लागेल. जाऊ बरोबर. शकता. आणि तीच गोष्ट ह्या देवगिरीच्या बाबतीतली आहे. देवगिरी हा किल्ला एकीकडं जमिनीवरचा किल्ला आहे, म्हणजे तो स्थलदुर्ग या प्रकारात मोडणार आहे, आणि एकीकडं तो गिरिदुर्ग या प्रकारात मोडणार आहे. म्हणजे दोन्ही प्रकारात मोडणारा हा देवगिरीचा किल्ला आहे. त्यामुळे मिश्रदुर्गचं हे उत्तम उदाहरण आहे. तुम्ही स्थापत्याबद्दल म्हणत होता, एकतर मुळात महाराष्ट्राच्या बाहेरचे, मग ते इतर राज्यातले असू किंवा परदेशातले असू, या किल्ल्यांचा वापर लढाईसाठी खूप कमी प्रमाणात झालेला आहे. मराठ्यांच्या किल्ल्यांचा वापर हा कायम लढाईसाठी होत आलेला आहे. आणि जेव्हा लढाईसाठी वापर होत नव्हता तेव्हा निदान गुन्हेगारांना कैदेत ठेवण्याची जागा म्हणजे तुरुंग म्हणून या बरोबर. किल्ल्यांचा वापर झालेला आहे. म्हणजे रायगडाच्या समोरचा लिंगाणा हा किल्ला कैदखाना म्हणून प्रसिद्ध होता. लोहगड हा ह्या जागतिक वारसा यादीतला जो किल्ला आहे, त्या यादीतल्या ह्या लोहगडावरती शिवपूर्व काळात कैदखाना होता आणि शिवोत्तर काळात म्हणजे पेशवे काळात सुद्धा कैदखाना होता. तर ह्या किल्ल्यांचे बहुअंगाने वापर झालेले आहेत. त्यामुळं ह्या किल्ल्यांचा इतिहास कशा पद्धतीनं त्या कालखंडात वापर व्हायचे याच्याबद्दल काही रंजक गोष्टी नेहमीच इतिहासात सांगितल्या जातात. हो, म्हणजे उदाहरणार्थ लिंगाण्याबद्दल नेहमी बोललं जातं, तर ते अगदी. जरा आमच्या श्रोत्यांसाठी जरूर सांगा. किल्ल्याचा वापर जेव्हा तुरुंगात सारखा होतो तेव्हा पूर्णच्या पूर्ण किल्ला हा तुरुंग नसतो. आज आपण तुरुंग जसा एका ठिकाणी पाहतो तसाच किल्ल्यावरती पण एक तुरुंगाचा वापर होत होता. एक भाग तुरुंग विशिष्ट म्हणून, जागा होता. रायगडावरती आपल्याला कडेलोटाची जी जागा दाखवती, प्रत्यक्षात रायगडावरून एकही कडेलोट झालेलं नाहीये, पण रायगडावरती आज कडेलोटाची जागा दाखवली जाते. तसं लिंगाणा मुळात हा आजही अवघड इंटरेस्टिंग आहे. म्हणजे एकही कडेलोट नव्हता, परंतु तीच गोष्ट शिवनेरीतली आहे. शिवनेरीवरती पण कडेलोटाची जागा दाखवली जाते, पण तिथून कुठलाही कडेलोट झाला नाही. तर शिवनेरीवरती जो सर्वोच्च ठिकाण आहे शिवनेरीवरचं, तर त्या सर्वोच्च ठिकाणी मात्र एक कोळ्यांचं बंड झालेलं होतं, ते मोडण्यात आलेलं होतं. त्यामुळं त्यांना तिथं खूप कोळ्यांना त्यांना अनेक कोळ्यांचा मृत्यू झालेला होता त्या लढाईमध्ये, आणि म्हणून त्यांच्या स्मरणार्थ कोळी चौथरा म्हणून जी किल्ल्यावरची सर्वोच्च जागा आहे. तर या
प्रत्येक किल्ल्यावरती असा जो काही कैदखाना आहे, म्हणजे लोहगडावरती जिथं आज आपल्याला कुठल्याच किल्ल्यांवरच्या वास्तू दिसत नाहीये, त्यामुळे आपण इथं कैदखाना होता. म्हणजे आज रायगडावरती ज्या काही वास्तू दाखवल्या जातात त्या प्रत्यक्षात तशा नाही आहेत ना, हे आपण अंदाजपंजे वापरलेलं आहे. म्हणजे रायगडावरती खरंच घोड्यावरून जो काही बाजाराची जागा दाखवली जाते आपल्याला, की प्रत्यक्षात तशी नाहीये. म्हणजे रायगडाचा बाजार हा पाचाडलाच होता, रायगडावरती बाजार असण्याचं काही कारण नाहीये. तर त्याचा वापर त्या वस्तून त्या ज्या ठिकाणाचा वापर आहे त्याचा वेगळ्या कारणासाठी होतो. तर तीच गोष्ट राणी वशाच्या बाबतीतली आहे, की राण्यांचे हे खूप धक्का बसेल असं हे असतं की तसं रंगवलं जातं की शिवाजी महाराजांचा रायगड आहे आणि तिथं बाजार भरलेला आहे, सरदार जात आहेत, चित्रपटांमधनं पण दाखवलं जातं, परंतु प्रत्यक्षात वास्तव, ऐतिहासिक वास्तव हे वेगळं असतं, खूपच वेगळं असतं. त्यामुळे कथा, कादंबरी आणि चित्रपटातून जो दिसतो तो म्हणजे इतिहास नाही, याचं भान प्रत्येक सुजान व्यक्तीला असणं गरजेचं आहे. आज आपण तोच इतिहास म्हणून धरून चालतो आणि त्यामुळे अनावस्था प्रसंग ओढवला जातो. या संदर्भातच मागाशी तुम्ही देवगिरीचा उल्लेख केला. तर देवगिरीचं दुर्ग स्थापत्य खूप वेगळं आहे. त्याचबरोबर तिथला भूलभुलैया, तिथं वरती असणारी तोफ, ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना महाराष्ट्रात सगळ्यांना माहिती आणि अत्यंत युनिक असा किल्ला आहे. असं होऊनही तो त्या वारसा यादीमध्ये नाहीये, कारण की तो महाराजांची निगडीत नाहीये ना. अच्छा, म्हणजे महाराजांचा आजोळ जवळच असणार आहे, महाराजांचं गाव सुद्धा, मूळ गाव सुद्धा जवळच आहे. म्हणजे महाराजांचा आजोळ अर्थात सिंदखेड आणि महाराजांचं मूळ गाव अर्थात वेरूळ. तर ह्या दोन्ही ठिकाणी महाराज गेल्याचे उल्लेख आहेत. त्यामुळे महाराज जाता येता कधी ना कधी देवगिरी नक्की त्यांनी पाहिलेला आहे. देवगिरीचा उल्लेख ज्ञानेश्वरीमध्ये पण आढळतो आणि ज्ञानेश्वरीमध्ये आढळणारा हा देवगिरी किल्ला महाराजांनी निश्चित पाहिलेला असणार. त्याचं कारण महाराजांनी या किल्ल्याचा जो काही संदर्भ घेतलेला आहे तो सभासदांनी नोंदवलेला आहे. अच्छा, की रायगडाचं सभासद बखरीमध्ये, सभासद हा अर्थात शिवाजी महाराजांच्या समकालीन होता. जरी सभासद बखर ही काही काळानंतर आली असली तरी तो सभासद हा शिवकाळातला महाराजांनी लिहून घेतलेली होती. तर हे ज्या सभासदांनी रायगड बांधताना महाराजांचं जे वर्णन केलेलं आहे, म्हणजे गडभोत सखोट, तर देवगिरी सुद्धा दशगुणी उंच, असं जे महाराजांच्या तोंडचं वाक्य आहे, याचा अर्थच असं होतं की महाराजांनी हा देवगिरी निश्चित पाहिलेला आहे. पण तरीही तो ह्या यादीत नाहीये, कारण की ही यादी आपण काहीतरी विशिष्ट धोरणं ठेवून बनवलेली आहे आणि त्यानुसार आपण पुढे सगळी कार्यवाही केलेली आहे. याच्याशीच एक जोडून प्रश्न विचारतो की असा एखादा किल्ला जो महाराजांच्या इतिहासाशी खूप कनेक्टेड आहे, तुमचा आवडता देखील आहे, परंतु तो यादीत नाहीये, नाही, असा एखादा किल्ला आहे का? कारण महाराजांच्या कारवाया आणि त्यांचं भ्रमण अनेक किल्ल्यांवरती महाराष्ट्रभर झालं. अगदी. आणि असा एखादा किल्ला की बाबा जो या यादीत असायला पाहिजे होता, तर असं काही म्हणता येईल का आपल्याला? नाही, निश्चित असे खूप किल्ल्यांच्या बाबतीत म्हणता येऊ शकतं, परंतु शेवटी हे सगळं करताना काही आडाखे समोर ठेवलेले होते. म्हणजे मला सहजतेनं असं वाटलं की पुणे जिल्ह्यातला सगळ्यात उंच किल्ला, जो सगळ्यांना माहिती आहे, चुकीच्या गोष्टीमुळं माहिती आहे, की तोरणा जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं, हे जे काही आपण म्हणतो ते खरं नाहीये. ते तर त्याबद्दल पण तो इतिहास परत तुम्ही वारंवार सांगितलं पाहिजे, म्हणून परत तुम्हाला विचारतो की त्याबद्दल पण जरूर सांगा. हो, अगदी. म्हणजे ग्रँड डब नावाच्या मराठ्यांच्या इतिहासकारांनी पहिल्यांदा ही ऐकीव माहितीवरून लिहिलेल्या इतिहासात ही पहिल्यांदा कथा लिहिलेली आहे की तोरणा जिंकून महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं. वस्तुस्थिती खूप वेगळी आहे. म्हणजे महाराजांकडे तोरणा जिंकण्यापूर्वी 3 किल्ले ताब्यात होते आणि महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कुठला, तर हे आपण खात्रीशीरपणे आज सांगू शकत नाही. म्हणजे त्यांच्या ताब्यात असणारे जे 3 किल्ले होते त्यातला अर्थात मुरुंबदेवाचा डोंगर म्हणजे राजगड, दुसरा किल्ला होता रोहिडा की जो नरसप्रभूंच्या ताब्यात होता आणि दादोजींनी तो महाराजांना दिलेला होता, कान्होजी जेधे, आणि तो त्याच परिसरातले सगळे. आणि तिसरा किल्ला जो धमाले देशमुखांच्या ताब्यातला होता तो महाराजांकडे आलेला होता, अर्थात कोराईगड. ते 3 किल्ले महाराजांकडे हे तोरण्याच्या पूर्वी होते
आणि हे कागदपत्रांमध्ये सिद्ध झालेले, हे मी पहिल्यांदा सांगतोय, नव्याने सांगतो अशातला भाग ते नाही. सांगितलं गेलं हो. पाहिजे वारंवार. तर हे तोरणा जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं ही चुकीची का होईना, पण एक रूढ समजूत आज आहे. असं असताना सुद्धा तोरण्याचा उल्लेख ह्या यादीमध्ये नाहीये. म्हणजे तोरण्यावरती महाराजांना गुप्तधन सापडलं, तोरण्यावरती महाराजांचं प्रचंड प्रेम होतं, तोरण्याला त्यांनी प्रचंडगड हे नाव दिलेलं होतं, म्हणजे तो खऱ्या अर्थाने तो प्रचंड आहे. तर हे सगळं असताना तोरणा नाही. तोरणा नाहीये, बरोबर. विशाळगडावरती महाराजांचं अत्यंत महत्वाची लढाई, अगदी अगदी, म्हणजे ते पन्हाळ्यातून सुटून विशाळगडला तो रोमांचकारी आहे सगळं, तो अत्यंत इतिहास. अत्यंत. तर हा विशाळगड यात नाहीये. असे महाराजांच्या ताब्यात असणारे अनेक किल्ले याच्यात नाहीयेत. म्हणजे महाराजांच्या एका पुत्राचा जन्म, जो त्यांचा पहिला पुत्र, शिवाजी महाराजांच्या नंतर जे राजे झाले ते संभाजीराजांचा जन्म ज्या पुरंदरवरती झाला, तो पुरंदर पण नाहीये. अगदी. आज तर पुरंदर हा मिलिटरीच्या ताब्यात मिलिटरीच्या आहे. ताब्यात आहे. म्हणजे मिलिटरीच्या ताब्यात असून सुद्धा ह्या किल्ल्याचा वापर आपण या दृष्टीने करू शकलेलो नाही. म्हणजे पुरंदर तर खरं युनिक आहे. तिथं अनेक वेगवेगळ्या वनस्पती आढळतात आणि पुरंदरवरती वनस्पतींवरती PhD करणारी काही वर्तक यांच्यासारखी काही मान्यवर लोक आहेत. तर असं असताना हे किल्ले आहेतच ना, की जे महाराजांना संलग्न होते आणि दीर्घकाळ संलग्न होते, तरी ह्या किल्ल्यांचा या यादीमध्ये समावेश नाही. आणि पुणेकरांचा सर्वात आवडता किल्ला अर्थात सिंहगड. म्हणजे ती तर म्हणजे खूप मजेशीर गोष्ट आहे की सिंहगड हा तानाजी मालुसरेंच्या पराक्रमामुळे आपल्या सगळ्यांना माहिती असतो, पण त्यांच्या पराक्रमाचा आणि सिंहगड या नावाचा अर्थार्थी काही संबंध नाही. कधीतरी उत्तर पेशवाई काळात जे शाहीर झाले, तर त्या शाहीर तुळशीदास शाहीर, तर तुळशीदासांनी पहिल्यांदा हा तानाजींवरती पोवाडा रचला आणि मग ते तानाजींना त्यांनी अजरामर करून ठेवलं. गड आला पण सिंह गेला. म्हणजे 4 फेब्रुवारी 1670 या दिवशी तानाजींनी अत्यंत भीमपराक्रम करून सिंहगड ताब्यात आणला. पण त्याच्यापूर्वी ज्या वेळेस 1657 मध्ये महाराजांनी अनेक किल्ल्यांची नावं बदलली, त्याच्यातच कोंढाण्याचं नामकरण त्यांनी सिंहगड केलेलं होतं. तर 1657 पासून 1670 या काळामध्ये म्हणजे जवळपास 13 वर्ष हा सिंहगड या नावाने कागदपत्रामध्ये किल्ल्याचा उल्लेख येतो. तर हा सिंहगड पुणेकरांचा अत्यंत आवडीचा किल्ला आहे. म्हणजे तो जसा सामान्य पर्यटकांचा आहे तसा डोंगर भटक्यांचा आहे. कारण की हिमालयात जेव्हा वेध लागतात तेव्हा त्यांच्या प्रॅक्टिससाठी हा सिंहगड आवर्जून केला जातो. म्हणजे सिंहगड वारी करणारे हजारोंच्या संख्येने लोक आहेत. तर असं असताना सुद्धा सिंहगड या यादीत नाही. आणि तो तर म्हणजे शहाजी महाराजांचा संबंधित आहे. जिजाऊंचं सिंहगडावरती खूप दीर्घकाळ वास्तव्य झालेलं. पेशव्यांच्या काळामध्ये निजाम जेव्हा पुण्यावरती आक्रमण करत असे तेव्हा पहिल्यांदा सिंहगडावरतीच सगळं धनसंपत्ती आणि सगळंच काय हे सगळं हलवलं जात असे. या संदर्भात नेहमीच महाराजांचं संपूर्ण जे काही स्वराज्याची उभारणी होती, महाराजांनी एक छोट्याशा चिंचोळ्या पट्टीमध्ये मावळाच्या स्वराज्याची निर्मिती केली, उभारणी केली. त्यानंतरच्या कालखंडामध्ये पुढे शाहू महाराजांच्या कालखंडामध्ये उत्तरेमध्ये महाराजांच्या स्वराज्याचा जो काही एक विस्तार झालेला आहे त्याच्यामध्ये काही किल्ले नेहमी चर्चेला येतात. तो अटकीचा किल्ला असो किंवा दिल्लीतल्या लाल किल्ल्यावरती कित्येक महिने फडकणारा जरीपाटका असो. अगदी बरोबर आहे. तर याबद्दलच्या काही गोष्टी की ज्या या किल्ले या विषयाशी रिलेट होतात. अगदी. आणि मराठ्यांचं किल्ले प्रेम तिथं पण कसं दिसतंय याच्यावरती जरा सांगा मला. म्हणजे शाहू महाराजांच्या काळामध्ये म्हणजे ती पुन्हा एकदा ती लोहगडाच्या निगडीत असणारी आठवण आहे. मी पुन्हा या लोहगडाचा उल्लेख करतो. लोहगड या किल्ल्याला महाराजांच्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. महाराजांनी हा किल्ला लोहगड पहिल्यांदा 1657 मध्ये जिंकला. तो पुरंदरच्या तहात त्यांना द्यावा लागला. तत्पूर्वी त्यांनी जी सुरतेची लूट झालेली होती त्या सुरतेच्या लुटीची संपत्ती लोहगडावरती ठेवलेली होती. याच लोहगडावरती पुढच्या काळामध्ये म्हणजे 1670 मध्ये जेव्हा हा महाराजांनी दुसऱ्यांदा किल्ला जिंकला, 1670-71ला अनेक किल्ल्यांचं अंदाजपत्रक महाराजांनी केलं. त्याच्यात लोहगडावरती 5000 होऊन खर्च केले. ह्या लोहगडाच्या पुढील काळामध्ये म्हणजे शाहू महाराज जेव्हा नुकतेच औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलांनी त्यांना सोडलं आणि ते गादीवरती आले, तर तेव्हा
कान्होजी हे अत्यंत बलिष्ठ होते. कान्होजी हे तारा राणींच्या पक्षाचे होते. कान्होजी आंग्रे. तर हे तारा राणींच्या पक्षाचे होते. त्यामुळे अर्थातच कान्होजी, जसं आपण नेताजींना प्रति शिवाजी म्हणतो तसं कान्होजी हे सागरावरचे प्रति शिवाजी होते आणि त्यांचा दरारा खूप मोठा होता. तर शाहू राजांना वाटत होतं की कान्होजी आपल्याकडे असावेत, म्हणून त्यांनी पिंगळे हे पेशवे होते, म्हणजे मोरोपंत पिंगळे नाही, त्यांचा भैरवपंत. तो भैरवपंत हे जेव्हा पेशवे झाले तेव्हा भैरवपंत यांना कान्होजीवरती पाठवलं. तर कान्होजींनी भैरवपंतांना कैद केलं आणि लोहगडावरती ठेवलं. तर या भैरवपंतांची सुटका करण्यासाठी पहिल्यांदा बाळाजी विश्वनाथ हे गेले आणि बाळाजी विश्वनाथांचे कोकणातले संबंध असल्यामुळे, कान्होजींशी मित्रत्वाचं नातं असल्यामुळे भैरवपंतांची त्यांनी सुटका केली आणि अत्यंत चतुराईने त्यांना शाहूराजांच्या पक्षात आणलं आणि तिथं हे पेशवे घराणं उदयाला आलं. असा तो लोहगडाशी निगडीत असणारा हा इतिहास आहे. तर तिथनं पुढे पेशवे घराण्याची जी कारकीर्द सुरू झाली, तर शाहू महाराजांच्या कारकिर्दीमध्ये बाळाजी विश्वनाथ, पहिले बाजीराव आणि त्यांचे सुपुत्र नानासाहेब पेशवे, असे 3 पेशवे हे शाहू महाराजांच्या कारकिर्दीत झालेत. नानासाहेबांच्याच कारकिर्दीमध्ये, म्हणजे बाजीरावांच्या कारकिर्दीमध्ये आपण निश्चितच दिल्लीत मोहिमा केलेल्या होत्या, थोरले बाजीराव पेशवे. त्यांच्या काळात आपण दिल्लीत निश्चित मोहिमा केल्या होत्या, परंतु नानासाहेबांच्या काळामध्ये त्याच्यात मोठ्या संख्येने वाढ झाली. जो आपण अटकेपार झेंडे लावले ते राघोबांनी नानासाहेबांच्या काळामध्ये लावलेले होते. हा सगळा कालखंड शाहू महाराज गादीवरती असतानाच आहे. आणि आपण थेट म्हणजे तत्पूर्वी सुद्धा, म्हणजे राजाराम महाराज जेव्हा गादीवर आले तेव्हाच आपण नर्मदे पार जायला सुरुवात केलेली होती. म्हणजे राजाराम महाराजांच्या काळात, नंतर तारा राणींच्या काळात आपण गुजरातेत पोचलेलो होतो. म्हणजे तेव्हापासून जेव्हा औरंगजेब इथे दक्षिणेत होता, स्वराज्य जिंकू पाहत होता, तेव्हाच आपण आपले घोडे नर्मदे पार लोटलेले होते. तर त्यात पेशव्यांच्या काळामध्ये वाढ झाली. त्याचं मुख्य कारण काय होतं? मुख्य कारण म्हणजे राजाराम महाराजांनी शिवनीती थोडी बदलली होती. शिवनीती काय होती? तर शिवाजी महाराजांनी कुठेही कोणालाही वतन दिलेलं नव्हतं. काही अपवाद निश्चित आहेत, परंतु वतनाच्या ऐवजी वेतन पद्धत ही त्यांनी सुरू केलेली होती. पण संभाजी महाराजांनी वडिलांच्याच पद्धतीने अजून की वतन नको, वतन नाही तर वेतन. हो, अगदी ही वस्तुस्थिती आहे. आज जे आपण सगळीकडे वेतन पद्धतीचा आपण सगळेच जण त्याचा जो अविभाज्य घटक असतो, ती पद्धत महाराजांनी सुरू केलेली आहे. तर या वतनाच्या विरोधात संभाजी महाराजांनी पुढं काम केलेलं आहे. म्हणूनच त्यातून पुढे हे सगळं त्यांच्या हत्येपर्यंतचा विषय गेलेला आहे. तो आत्ता आपल्या चर्चेचा विषय नाहीये, पण संभाजी महाराजांच्या काळातली ही वडिलांची चालत आलेली पद्धत राजाराम महाराजांना जिंजीत गेल्यामुळे बदलावी लागली. म्हणून त्यांनी काय केलं, तुम्ही जिंकाल तो प्रदेश तुमचा, असं सूत्र नव्याने निर्माण केलं. आणि त्यामुळं त्यांचे सगळे सरदार हे प्रदेश काबीज करू लागले. मग दाभाडे असतील, बाकी सगळेच, म्हणजे पुढच्या काळामध्ये जे पेशवे, गुजरातेमध्ये गायकवाड, दाभाडे, अगदी बंगालमध्ये परत भोसले आहेत. हो बरोबर, अगदी इंदोर परत तिकडं शिंदे आहेत, होळकर आहेत उत्तरेमध्ये. असं आपल्याला जे आज पण दिसतं ते त्यांचे वंशज आणि तिथल्या. तर हे राजाराम महाराजांनी केलेली ही सुरुवात पुढे शाहू महाराजांनी चालू ठेवली आणि शाहू महाराजांच्या काळात हे स्वराज्याचं साम्राज्य झालं. परंतु आजही आपण शाहू महाराजांना तितकासा पुरेसा न्याय देत नाहीये. म्हणजे गमतीचा भाग असा की शाहू महाराज हे नेमके कोण असा प्रश्न पडतो. म्हणजे संभाजी महाराजांच्या चिरंजीवांचं नाव शाहू महाराज आहेत हेच अनेकांना माहित नसतं. म्हणजे हो, अगदी मोठं दुर्दैव आहे. सातारा गादी ज्यांनी निर्माण केली त्या शाहू महाराजांच्या काळामध्ये मराठ्यांनी अटकेपार झेंडे फडकवले, साम्राज्य विस्तार केला. आणि नानासाहेबांच्या पत्रामध्ये शिवाजी महाराजांचे उल्लेख आढळतात की शिवाजी महाराज हे सगळ्यांनाच आदर्श होते. म्हणजे शाहू महाराजांच्या काळामध्ये शाहू महाराजांना शिवाजी महाराजांबद्दल आदर वाटणे हे स्वाभाविक होतं. ते त्यांचे थेट वंशज होते. पण पेशव्यांच्या काळामध्ये सुद्धा आपली जी धोरणं होती ती शिवाजी महाराजांच्याच धोरणानुसार चाललेली होती. हे सगळ्यात महत्वाचं होतं. आणि याला कारण शिवाजी महाराजांनी जी काही पायाभूत माणसं निर्माण केलेली होती,
जे माणसांमध्ये त्यांनी पेरलेलं होतं की ते अत्यंत मूलभूत होतं, ते अत्यंत जागरूकतेने होतं. म्हणजे त्यांनी त्यांचा एक एक माणूस हा खरं तर एक एक गड होता. म्हणजे आपण सगळ्यांनाच माहिती आहे कुतुबशाहीच्या भेटीच्या दरम्यान जो काही प्रसंग घडलेला होता की शिवाजी महाराजांकडे हत्ती नव्हते, तर तो हत्तीचा जो प्रसंग सगळ्यांना परिचित असणारा प्रसंग आहे की माझा एक एक माणूस हत्तीसारखा लढू शकतो असं महाराज कुतुबशहाला ठणकावून सांगतात. आणि कुतुबशहा त्यांची परीक्षा पाहण्यासाठी येसाजी कंकांना हा माणूस लढेल का हा हत्तीबरोबर, तर येसाजी ज्या पद्धतीने हत्तीचा काही क्षणामध्ये हत्तीला मारून टाकतो, म्हणजे हे सगळंच थक्क करणार आहे. अशी माणसं महाराजांनी अत्यंत सामान्य माणसातून त्यांना प्रेरणा दिलेली आहे, त्यांना घडवलेलं आहे महाराजांनी. हे सगळे महाराजांसाठी जीवाला जीव देणार होते. आणि त्यांचेच सगळे वंशज हे पुढे पेशवाई काळात होते. त्यांच्याच सगळ्या वंशजांनी ही अटकेपार झेंडे लावण्याचं काम केलेलं आहे. हे कोणी हवेतून आलेले नाहीयेत. महाराजांनी दुर्ग प्रकारामध्ये अजून एक भर घातली की त्यांनी नरदुर्ग तयार केले. अगदी अगदी म्हणजे किल्ल्याच्या तोडीचा एक एक माणूस, अगदी. आणि तो जर माणूस किल्ल्यावरती असेल तर किल्ला कितीही काळ तो लढू शकतो. हा, म्हणून या संदर्भात औरंगजेबाच्या कालखंडामध्ये सर्वात जास्त लढलेला किल्ला आणि त्या संदर्भात जरा मला खरंच खूप ऐकायला आवडेल याच्या संदर्भात. म्हणजे कारण नरदुर्ग परत किल्ला साधा जरी असला आणि आतमध्ये लढाऊ बाण्याचा जर किल्लेदार असला तर अगदी. काय होऊ शकतं याच्याबद्दल जरूर तुम्ही- अगदी. मी औरंगजेबाच्या काळात सांगण्याच्या पूर्वी शिवाजी महाराजांचं थोडंसं सांगतो. शिवाजी महाराजांनी किल्ल्यांवरती खूप खर्च केला जातो असं त्यांचे सगळे हम्म. त्यांच्या अष्टप्रधानामधले काही प्रधान त्यांना सातत्याने म्हणत असायचे. तर तेव्हा महाराजांनी सगळे वस्तुस्थिती सांगितली की ही गुंतवणूक आहे. माझा एक एक किल्ला एक एक वर्ष लढला तरी औरंगजेबाची अख्खी उमर किल्ले जिंकण्यात जाईल. जिंकण्यातच जाईल. हे जे काही त्यांचं म्हणणं होतं ते धोरण प्रत्यक्षात त्यांचं. खरं ठरलेलं होतं. जेव्हा शिवाजी महाराजांच्या काळामध्ये फिरंगोजी नरसाळे हे चाकणचा संग्रामदुर्ग, एक भुईकोट साधा किल्ला, म्हणजे सहजतेनं शाहिस्ते खान 21,000 माणसांच्या सेनेसह गेलेला आहे. 21,000ची सेना असताना आपण 1-2 दिवसामध्ये तो किल्ला जिंकू असं त्यांचं धोरण होतं, असं त्यांची अंदाज होता. त्याचा तो अंदाज शिवाजी महाराजांच्या ह्या एका बहादराने फिरंगोजी नरसाळ्यांनी धुळीला मिळवला. म्हणजे 56 दिवस हा किल्ला लढला आणि आतमध्ये मावळे फक्त 300 विरुद्ध 21,000 ही अत्यंत विषम मुकाबला आहे हा. पण हे कसा लढला तर हा किल्ला नेमका आहे काय, आज त्याची परिस्थिती काय आहे हे पाहण्यासाठी तरी हा किल्ला जरूर पाहायला पाहिजे ना, की हा किल्ला कसा लढला. रणमंडळ द्वाररचना हे ह्या किल्ल्याचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. रणमंडळ द्वाररचना हा काय प्रकार असतो की आपण किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत जातोय, किल्ल्यात प्रवेश करतोय असं आपल्याला वाटतं. प्रत्यक्षात आपण किल्ल्यात प्रवेश न करता खंदकात जात असतो. तेव्हा वर्ण सगळ्या वरचे मावळे टिपत असतात, हल्ले होत असतात. ह्या सगळ्या गोष्टीमुळे हा किल्ला लढला इतका दीर्घकाळ. आणि हा किल्ला लढणारा माणसाचा माणूस म्हणजे जो लढणारी व्यक्ती होती ती सुद्धा तितकीच बुलंद होती. म्हणजे पुढे त्यांनीच भूपाळगड संभाजी महाराजांना न लढता दिला. हा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे. तर याचा अर्थ काय होतो की महाराजांवरती जेवढं प्रेम होतं सैन्याचं, तितकंच प्रेम महाराजांच्या पुत्रावरती युवराजांवरती पण होतं. म्हणूनच ते जरी मोगलांकडून त्या काळात आले तरी फिरंगोजींनी किल्ला देऊन टाकलेला होता. पुढच्या काळामध्ये याच संभाजीराजांच्या काळामध्ये जेव्हा औरंगजेब दक्षिणेत आला तेव्हा त्याने पहिला किल्ला जिंकायचं ठरवलं. त्या अर्थातच दक्षिणेकडून येताना जो लागतो तो म्हणजे रामसेजचा किल्ला. हा 5.5 वर्ष किल्ला लढला, म्हणजे 5.5 वर्ष. आणि रामसेजचा किल्ला म्हणजे आहे किती तर पुण्याची जी पर्वती सगळ्यांनी पाहिलेली त्याच्या जेमतेम 3 पट उंचीचा किल्ला आहे. पण तिथंही असाच विषम मुकाबला आहे. म्हणजे तिथं तर औरंगजेबाचे एकापेक्षा एक सरदार परास्त झाले, एकापेक्षा एक सरदारांचा दारुण पराभव झाला. आणि आजही ह्या किल्लेदाराचं नाव आपल्याला माहित नाहीये. म्हणजे हे त्याहून हे म्हणजे माणसं आपल्याकडे इतिहास लिहिण्याची पद्धत नव्हती. ही पद्धत अर्थात आत्ता शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण जो काही इतिहास मांडतो ती पद्धत विका राजवाड्यांच्या पासून सुरू झालेली आहे. अगदी ब्रिटिशांचीच ही एका पद्धतीची देण आहे. त्यांनी आपल्याला हा आधुनिक पद्धतीचा वारसा दिला आणि त्यातून आपण इतिहास लेखनाकडे डोळस पद्धतीने ही
त्या इतिहासाच्या व्याख्येमुळे नो डॉक्युमेंट नो हिस्ट्री, अगदी म्हणजे आपल्याकडं बरेचसं जे ज्ञान आहे ते काय म्हणतात वाचिक स्वरूपात पुढं येत राहतं आणि त्यामुळं अनेक संदर्भ आपल्याला सोडून द्यावे लागतात, हे अगदी. तितकंच खरं. तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती दिल्लीच्या किल्ल्याच्या अनुषंगाने आणि मराठ्यांनी उत्तरेत केलेला विस्तार आणि त्याच्यामध्ये किल्ल्यांची असणारी भूमिका, कारण परत शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा हा जो विस्तार आहे, हे सगळे परत ह्या लढाया सगळ्या मैदानी लढाया आहेत. हो, तर हे कशा पद्धतीचे बदल झालेले आहेत, ह्या वॉरफेअर मध्ये कसे अगदी बदल झालेले अगदी. आहेत? शिवाजी महाराजांचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगितलं, सह्याद्रीचा अत्यंत चतुराईने वापर केला. गनिमी कावा हा त्यांचं मूलभूत युद्धतंत्र होतं, की अफजल खानाच्या प्रसंगी तर त्यांनी त्याच्यात थोडं पुढे जाऊन मंत्रयुद्धाचा वापर केला. म्हणजे अफजल खानाला त्यांनी आपल्या परिसरात आणलं, म्हणजे शाहिस्ते खानावरती ते स्वतः चालून गेले. प्रत्येक लढाई महाराजांची ही वेगवेगळ्या पद्धतीने झालेली आहे. जेव्हा गनिमी कावा सगळ्याच ठिकाणी उपयोगी पडत नाहीये असं दिसलं, तेव्हा महाराजांनी अनेक उघड्या मैदानावरती लढाया केलेल्या आहेत आणि त्या जिंकलेल्या आहेत. म्हणजे त्यातलं एक महत्त्वाचं उदाहरण म्हणजे जेव्हा पन्हाळा आपण जिंकला, त्याच्यानंतर जो आदिलशाहीचा सेनापती चालून आलेला होता, तर त्याचा कोल्हापूरमध्ये महाराजांनी पराभव केलेला आहे. तर हे उघड्या मैदानावरची ही लढाई आहे. पुढे साल्हेरची लढाई आहे, ही उघड्या मैदानावरती झालेली लढाई आहे. तर हे अनेक लढाया महाराजांनी ह्या उघड्या मैदानावरती केल्यात आणि त्या जिंकल्यात. पण त्याच्यातही त्यांचं एक धोरण होतंच निश्चितपणे. महाराजांनी ज्या पद्धतीने युद्धतंत्र वापरलं, पुढच्या काळामध्ये जसं जसं आपण सह्याद्री सोडून बाहेर पडू लागलो, तसं तसं सपाट प्रदेश सगळीकडे दिसायला लागले. त्यामुळे अर्थातच युद्धतंत्र बदललेलं होतं, बदलावंच लागलं. मग पुढे जेव्हा होळकर आणि शिंदे ह्या दोन आपल्या बलिष्ठ सरदार होते, त्यांनी खूप दीर्घकाळ इंदोर आणि सगळ्या परिसरावरती, ग्वाल्हेर ह्या सगळ्याच परिसरावरती दीर्घकाळ राज्य केलं. तर या काळामध्ये महादजी शिंदेंनी इतकी मोठी स्वतःची ताकद निर्माण केलेली होती की महादजी शिंदे ठरवायचे की बादशाह कोण होणार आहे, म्हणजे बादशाह कोण होईल, हे दिल्लीच्या तख्तावर कोण बसणार हे महादजी ठरवायचे. म्हणजे 15-16 वर्ष आपला जरीपटका त्या ठिकाणी फडकत होता. हे अत्यंत कौतुकास्पद होतं. हे कशामुळे घडलं तर महादजी शिंदेंनी आपल्या युद्धनीतीमध्ये बदल केला. त्यांनी कवायती फौज स्वीकारली. पानिपतमध्ये आपण याच कवायती फौजेचा वापर केल्यामुळे आपला पराभव झालेला होता. तेव्हा आपल्याला कवायती फौज ही नवीन होती आपल्यासाठी. आपलं पारंपरिक जे युद्ध कौशल्य होतं ते मोकळ्या मैदानावरती चालू शकणार नव्हतं. म्हणून ऐन वेळेस अब्राहम गार्दीचा आपण तिथं जो काही वापर करून घेतला, तर ते आपणच आपला पराभव केल्यासारखं झालेलं होतं. आपल्याला त्याचा सरावच नव्हता. त्यामुळे आपण पानिपतची जी काही लढाई हरलो त्यातलं हे एक कारण महत्वाचं आहे. पण या कारणावरती कोणीच बोलत नाही, ही वस्तुस्थिती आहे. लढाई हरली परंतु साम्राज्य विस्तार झाला, ह्याच्याकडे दुर्लक्ष, याच्याकडे तर मोठं दुर्लक्ष होतं. अगदी पानिपतच्या पराभवानंतर 1 लाख बांगडी फुटली तिथं. अनेक म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातलं एक माणूस त्या युद्धात गेलं. अनेक नवी तरुण पिढी गेली, अकाली गेली. अशा परिस्थितीमध्ये नानासाहेब पेशव्यांना सुद्धा तो धक्का बसला, तो सहन झाला नाही. त्यांचे मुलगा गेला, त्यांचा पुतण्या गेला. ह्या सगळ्या गोष्टींमुळे काही काळात नानासाहेब गेले. अशा वेळेस हे येणारे सगळे पेशवे हे वयाने, अनुभवाने अगदीच तरुण होते. अशा काळामध्ये महादजी शिंदेंचं नेतृत्व, दिल्लीच्या परिसरातली त्यांनी जे काही सत्ता स्थापन केली, त्यामुळं आपण आटकेपार झेंडे जे लावलेले होते ना ते टिकवू शकलो. म्हणजे जे आपण करू शकलो ते महादजींनी ह्या सगळ्या पद्धतीचा उपयोग केला. म्हणजे त्यांनी सगळी युद्ध कौशल्य शिकून घेतली. त्यांच्याकडं फ्रेंच माणूस हा कवायतीत होता. म्हणजे कवायत त्यांच्याकडं फ्रेंचांची स्वतंत्र फलटण होती. त्यामुळं महादजी हे त्या सगळ्या परिसरामध्ये आपलं अधिराज्य कायम टिकू शकले. म्हणजे जे आधुनिक वॉरफेअर आहे ते सगळं मराठ्यांनी त्यावेळेस अगदी शिकून घेतलेलं होतं त्यांनी ते.
या संदर्भात थोडंसं आपण शेवटाकडे येऊया. ट्रेकिंगचे दिवस आहेत, पावसाळी ट्रेकिंगसाठी सगळे बाहेर पडतायत. अगदी. आणि काही दिवसापूर्वी नेहमीप्रमाणे आपल्याला हरिहर किल्ल्यावरती झालेली गर्दी आणि ते सगळं पाहायला मिळालं. या अनुषंगाने वाढणारं पर्यटन, किल्ल्याच्या भोवती असणारी नैसर्गिक परिसंस्था, वन्यजीवन, वनस्पती जीवन आणि किल्ल्यांवरती असणारे लिमिटेड रिसोर्सेस, म्हणजे महाराजांनी तर किल्ल्यांच्या जलव्यवस्थापनाचा इतका बारकाईने विचार केला होता. तर या संदर्भामध्ये, या पार्श्वभूमीवरती जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये 12 किल्ले गेलेले आहेत आपले. तर या पार्श्वभूमीवरती काय काळजी घेतली पाहिजे पर्यटक म्हणून, आणि आपल्या इतिहासाचे हे वारसा आहे हा, आणि ह्याला कसा आपण जपला पाहिजे, या संदर्भात या मधल्या कालखंडामध्ये झालेलं सोशल मीडियाचं ट्रेंडिंग, रील्स आणि या सगळ्या गोष्टी, आणि पुन्हा किल्ल्यांवरती होणारे अपघात आणि किल्ल्यांचं संवर्धन वेगळ्या अनुषंगानं पण, ह्याच्याबद्दल जरूर कान टोचण्याची भूमिका किंवा थोडंसं कठोर जरी वाटलं तरी ते एक कडूगोळी तुम्हाला द्यायलाच पाहिजे. नक्की, त्यावरती मी भाष्य करतोच. तत्पूर्वी, समारोपाकडे येण्यापूर्वी, ह्या ज्या 12 किल्ल्यांची काही जाता जाता महत्त्वाची जी नावं आत्ता आलेली नाही आहेत पण जी सांगणं गरजेची आहेत त्याबद्दल मी सांगतो आणि नंतर ह्या आपल्या प्रश्नाकडे येतो. सिंधुदुर्ग किल्ला हा महाराजांनी बांधला, म्हणजे महाराज आग्र्याच्या कैदेत असताना सुद्धा त्याचं बांधकाम चालू राहिलं. हिरोजीची त्यातली जी काही महत्त्वाची भूमिका होती ती अत्यंत निर्णायक होती. तर यात महाराजांनी शिशाचा वापर केला. प्रत्येक बांधणीमध्ये, जलदुर्गाच्या प्रत्येक बांधणीत महाराजांनी वेगवेगळे प्रयोग केले. खांदेरी हा महाराजांनी बांधलेला अत्यंत महत्त्वाचा किल्ला आहे की जो सिद्धी आणि इंग्रज यांच्या बरोबर मध्यभागी असणाऱ्या बेटावरती हा किल्ला बांधला. आजही या दोन्ही किल्ल्यांवरती आपल्याला जाताना, म्हणजे खांदेरी तर आत्तापर्यंत तुम्ही जाऊ शकत नव्हता. गेल्या काही वर्षांपूर्वी हा खांदेरी आपल्या सर्वसामान्यांसाठी सहजतेनं सोयीचा झालेला आहे. तर हे खांदेरी हा महाराजांनी बांधलेला यातला एक महत्त्वाचा किल्ला आहे की आजही खांदेरीवरती जाण्यासाठी आपल्याला कसरत करावी लागते. तर महाराजांनी बांधलेला हा किल्ला, महाराजांनी बांधलेला हा सिंधुदुर्ग किल्ला, हे आपण आवर्जून पाहिलं पाहिजे. प्रतापगडाची जी जागा महाराजांनी किल्ल्यासाठी निवडली, म्हणजे जावळीच्या ताब्यामध्ये हा भोरप्या डोंगर होता, मोऱ्यांच्या ताब्यामध्ये, पण मोऱ्यांना कधी वाटलं नाही की ह्या डोंगरावरती किल्ला बांधावा म्हणून. जेव्हा महाराजांनी जावळी जिंकली तेव्हा महाराजांनी पाहता क्षणी ह्या भोरप्याच्या डोंगरावरती आणि 2 वर्षात तो किल्ला बांधून घेतला. म्हणजे मोरोपंत आणि अर्जोजी या दोघांकडून हा किल्ला बांधला आणि पुढे मी म्हटलं तसं अफजल खानाला तिथे मंत्रयुद्धाने बोलवलं आणि तिथेच त्याला मारलं. हा प्रतापगड महाराजांनी बांधलेला अत्यंत महत्त्वाचा किल्ला आहे. महाराजांच्या आज आपण प्रतापगडाच्या पायथ्यापर्यंत थेट गाडीने जातो, त्यामुळे प्रतापगड हा किती घनदाट अरण्यातून जावं लागतं हे आपल्याला लक्षातच येत नाही. पण पारपासून कधीतरी आपण प्रतापगडला गेलो तर प्रतापगडाची उंची आणि प्रतापगडाचं वैभव ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला कळतात. बरोबर. जलदुर्गातले जे इतर किल्ले नामांकन यादीमध्ये सहभागी झालेले आहेत त्यातला एक किल्ला म्हणजे हा सुवर्णदुर्ग किल्ला. म्हणजे हा किल्ला सुद्धा अत्यंत महत्त्वाचा किल्ला आहे. विजयदुर्ग किल्ला हा अत्यंत महत्त्वाचा किल्ला आहे. विजय संवत्सरात महाराजांनी तो ताब्यात आला आणि तो महाराजांनी आपल्याला हवा तसा बांधून घेतला. विजयनगरच्या परिसरामध्ये महाराजांची गोदी होती की जिथं सगळं आरमाराचं जनक म्हटलं जातं महाराजांना, आणि आरमाराची जी काही आपण संगमेश्वरी या नावा ज्या काही बनवत होतो, ज्या काही गोदींमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची नावा महाराजांनी बनवल्या. म्हणजे ज्यावेळेस आपलं हे तंत्रज्ञान आपण सुरू केलेलं होतं, नवीन सुरू केलं होतं, तेव्हा आपल्याला पोर्तुगीज आणि इंग्रज किती भिक्कार नावा महाराजांच्या आहेत असं म्हणत होते. आणि त्याच इंग्रजांचा आणि पोर्तुगीजांचा पराभव याच नावांच्या सहाय्याने जेव्हा महाराज केला, तेव्हा महाराजांनी केला, तेव्हा महाराजांच्याच याच नावांना यांच्यासारख्या नावा आमच्या ताब्यात असणं गरजेचं आहे इथपर्यंत तो बदल करायला लावला महाराजांनी आपल्या ह्या सगळ्या आरमाराच्या जोरावरती. तर हे सगळे किल्ले, हे असे किल्ले वेगवेगळ्या पद्धतीचे असल्यामुळे हे सगळे या यादीमध्ये समाविष्ट झालेले आहेत. तर या यादीतले अनेक किल्ले असे आहेत. पन्हाळा आपण जातो, गिरिदुर्ग म्हणून आपण तो पाहतो, हिल स्टेशन
हे थंड थंड हवेचं ठिकाण म्हणून आपण त्याचा आनंद घेतो. म्हणजे तिथं अनेक चित्रपटांचं शूटिंग झालेलं आहे, अनेक बागा आहेत तिथं, म्हणजे वेगवेगळ्या कारणांसाठी पर्यटक त्या थंड हवेच्या ठिकाणी जातात. पण पन्हाळा हा 3 दरवाजा 4 दरवाजा याच्यामुळे प्रसिद्ध आहे. महाराजांच्या आयुष्यातलं अत्यंत महत्त्वाचं पर्व तिथं घडलं. म्हणजे सिद्धी जव्हारच्या वेड्यातून ते अत्यंत शिताफीने निवडक मावळ्यांसह बाहेर पडले. हा पन्हाळ्याचा पराक्रम. महाराजांच्या या किल्ल्यावरती अनेक अधिकाऱ्यांनी फुलं उधळून त्यांचं स्वागत केलेलं होतं. परनाल पर्वत ग्रहणाख्यान नावाचा हा ग्रंथ पन्हाळ्यावरती आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळं पन्हाळा हा महाराजांच्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा किल्ला आहे. तर हे सगळे किल्ले या दृष्टीने पाहणं गरजेचं आहे. त्यातला शेवटचा जो काही किल्ल्याचा उल्लेख मागाशी झाला, साल्हेर किल्ला हा महाराष्ट्रातला सर्वात उंच किल्ला आहे. कळसूबाई हे महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर आहे. त्यानंतरचं हे शिखर म्हणजे साल्हेरचा किल्ला. तर हा साल्हेरचा किल्ला महाराष्ट्रातला सर्वात उंच किल्ला या नात्याने तो पाहिलाच पाहिजे. राजगड तर महाराजांनी हवाय तसा बांधून घेतला. 3 अफलातून माची आणि अभेद्य बेलाग बाले किल्ला असे जणू 4 स्वतंत्र किल्ले आहेत, असे शोभावेत असे हे किल्ले बांधलेत. त्यामुळे राजगड महाराजांनी डोळे भरून पाहिले पाहिजे. महाराजांनी बांधलेला हा राजगड डोळे भरून पाहिला पाहिजे. राजगडाच्या राजधानी ही महाराजांनी 25 वर्ष त्याच्यावरून राज्यकारभार केला. ते जेव्हा शाहिस्ते खानाच्या नंतरच्या काळामध्ये जेव्हा मिर्झा राजा आला तेव्हा थेट सैन्य मिर्झा राजाचं राजगडाच्या पायथ्यापर्यंत पोहोचलं. त्याच क्षणी महाराजांनी राजधानी बदलण्याचा विचार केला. राजधानी कुठली निवडायची तर अनेक किल्ले पाहिले. त्यात जुना पन्हाळा पाहिला जो सांगली जिल्ह्यात आहे, सुधागड पाहिला जो पाली जवळ आहे. तर अशा अनेक किल्ले महाराजांनी राजधानीसाठी पाहिले. पण रायगड हा गड पौच सखोट ताशिवकडे प्रचंड विस्तार ह्या सगळ्या अंगाने रायगड हा महाराजांना आवडला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रायगडाच्या आजूबाजूला किल्ल्यांची मांदियाळी आहे, किल्ल्यांची साखळी आहे. त्यामुळे आणि तो समुद्रापासून जवळ आहे. ह्या दुहेरी गोष्टींमुळे महाराजांनी आपली राजधानी रायगडावर पाहिली. जिथं त्यांचा राज्याभिषेक झाला, जिथं त्यांचं शेवटचं देहावसन झालं. तर हा रायगडही आपण डोळे भरून पाहिला पाहिजे. आज रोपवेने का होईना आपण रायगडावरती जाऊ शकतो, पण रायगड पाहायला पाहिजे. फक्त रायगडावरती जाऊन शिवसमाधीबरोबर नतमस्तक होणं असं नाही, तर रायगडाची 4 टोकं 4 वेगवेगळ्या दिशेनं आहे. तर भवानी टोक, हिरकणी टोक, टकमक टोक, वाघ दरवाजा ही सगळी ठिकाणं खूप वेगवेगळ्या अंतरांवरती आहेत. हे सगळं आपण पाहिलं पाहिजे. ह्या सगळ्या 12 किल्ल्यांना या निमित्ताने डोळसपणे पाहणं गरजेचं आहे. तर ह्या 12 किल्ल्यांच्या नंतर आता मी तुमच्या ह्या शेवटच्या प्रश्नाकडे येतो. गेली काही वर्ष म्हणजे साधारणतः गेली 10 वर्ष असं आपण म्हणूया की 10 वर्ष तरी महाराष्ट्रात किल्ले पाहण्याचा रोग पूर्णतः बदललेला आहे. म्हणजे आपण काही वर्षांपूर्वीपर्यंत किल्ले हे अत्यंत अभ्यासू पद्धतीने पाहत होतो. म्हणजे आपल्याकडं अनेक मान्यवरांनी किल्ल्यांवरती लेखन केलेलं आहे. म्हणजे किल्ल्यांवरचा आद्य ग्रंथ हा चिंग गोगटेचा आहे. तिथपासून तर आत्ताच्या नवीन पिढीतल्या अनेक लेखकांपर्यंत वेगवेगळ्या कालांमध्ये किल्ल्यांवरती अनेक पुस्तकं बाजारात उपलब्ध झालेली आहेत. तर या सगळ्या दुर्ग अभ्यासकांनी, इतिहास अभ्यासकांनी ही किल्ले पाहण्याचं एक शास्त्र आपल्याला विकसित केलेलं आहे. किल्ला अभ्यास करून पाहावा. किल्ला हा इतिहासाचं भान जपणारा असावा. किल्ला हे पर्यटन म्हणून तुम्ही त्याच्याकडे बघा, इतिहास समजून अगदी हे पराक्रमाचं स्थान आहे. हे तीर्थस्थळ असलं पाहिजे ना आपलं, आणि त्या उद्देशाने गेलं पाहिजे आपण. तिथे जाऊन आपला इतिहास आठवला पाहिजे. तिथे जाऊन आपण एक किल्ला, जेव्हा किल्ल्यांचा अभ्यासक असतो त्याला एक किल्ला 10-15 वेगवेगळ्या अंगाने त्याचा तो अभ्यास करू शकतो. आणि ह्या पद्धतीने किल्ल्यांकडे जाणं गरजेचं आहे. आज तुम्ही हरिहरचा उल्लेख केला. हरिहरची क्षमता ही मुळात कमी आहे. हरिहरच्या पायऱ्या ह्या अत्यंत अरुंद जागेमध्ये आहेत. त्यामुळं एका वेळेस तुम्ही 2-2, 4-4 जण त्या पायऱ्यांवरून प्रवास करू शकत नाही. ह्या सगळ्या गोष्टींमुळं प्रत्येक किल्ल्याची एक कॅरिंग कॅपॅसिटी असते. तर त्या कॅरिंग कॅपॅसिटीचा अभ्यास करून त्या किल्ल्यावरती एका दिवशी किती लोक जाणं सोयीस्कर आहेत हा अभ्यास शास्त्रशुद्ध पद्धतीने होणं गरजेचं आहे. आणि तसंच झालं अंमलबजावणी देखील, ती अंमलबजावणीकडे मी येतोच आहे ना. म्हणजे तो अभ्यास करणं आणि त्यानुसार कार्यवाही करणं. म्हणजे त्याच्यासाठी फक्त वन खातं उपयोगाचं नाहीये, फक्त पुरातत्व खातं उपयोगाचं नाही, फक्त पोलीस खातं उपयोगाचं नाहीये. या तिन्ही शासनाच्या संस्थांनी एकमेकांशी संघभावनेने हे काम केलं पाहिजे. आणि या सगळ्यात महत्वाचा दुवा जो आहे तो ग्रामस्थ. तर ग्रामस्थांना विश्वासात घेऊनच हे सगळे हे पर्यटन वाढलं पाहिजे.
हे सगळे नियमांची अंमलबजावणी केली पाहिजे. तुम्ही पर्यटन वाढवताना ग्रामस्थांचा विचारच करत नाहीये. ग्रामस्थांचा विचार तुम्ही एका किल्ल्यावरती जेव्हा संवर्धन करता, एका किल्ल्यावरती वारंवार जाता, तेव्हा तुमच्यापेक्षा कैक वेळा तो किल्ला ग्रामस्थांनी पाहिलेला असतो. असतो. त्यामुळे तुम्ही ग्रामस्थांना आदर केला पाहिजे, त्यांचा सल्ला घेतला पाहिजे. आणि सगळ्यात म्हणजे पावसाळ्याच्या काळामध्ये ज्या गोष्टी टाळणं गरजेचं असतं त्या टाळल्याच पाहिजे. म्हणजे पावसाळा हा सगळ्यांनाच आवडणारा ऋतू आहे. पावसाळ्यात निसर्ग ओथंबून आपल्याला भरभरून पाहता येतो आणि प्रसन्न वाटतं, सगळीकडे हिरवगार असतं, त्यामुळे आपण आपोआपच टवटवीत होत असतो. परंतु पावसाळ्यात ट्रेकिंग करताना अत्यंत भान असलं पाहिजे. म्हणजे इतर वेळा जरी आपण एखाद्या किल्ल्यावर गेलो असलो तरी पावसाळ्यात ती जागा सुरक्षित असतेच अशातला असं भाग नाही, नाही. खरं आहे. त्यामुळं जे कठीण श्रेणीत मोडणारे किल्ले आहेत ते तर पावसाळ्यात करू नये. अनुभवी ट्रेकर्स असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला करायचंच आहे तर अनुभवी ट्रेकर्स असणं खूप गरजेचं आहे. यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आतून आल्या पाहिजेत. आपण शिवछत्रपतींच्या किल्ल्यांना भेट देतोय याच्यासाठी आपण जागरूक झालं पाहिजे. किल्ल्यावर कुठलंही व्यसन करता कामा नये, किल्ल्यावर शक्यतो मांसाहार करता कामा नये, किल्ल्यावर जे काही पर्यावरणाची हानी होईल असं कुठलीही गोष्ट करता कामा नये. म्हणजे मोठ्याने गडबड गोंधळ करणं, त्याचा प्राण्यांना त्रास कॅम्पिंग होतो. नावाचा एक प्रकार हो, तो अत्यंत भयानक आहे. म्हणजे अत्यंत चुकीचा प्रकार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्लास्टिकचा कचरा. आता आज आपण जुलै महिन्यात आहोत. आषाढ पौर्णिमेला महाराजांची पन्हाळ्यावरून सुटका त्यांनी स्वतः करून घेतली. तर आषाढ पौर्णिमेला रात्री महाराज ज्या वाटेने गेले त्या वाटेने काही लोक आजही जातात. पण जुलै महिन्यातल्या प्रत्येक शनिवार रविवार 10,000 संख्या आज पन्हाळा विशाळगड हे अंतर करते. आणि जेव्हा जुलै नंतर आपण ऑगस्ट सप्टेंबरमध्ये त्या गावांमध्ये जातो तेव्हा त्या गावामध्ये 2-2 ट्रक भर कचरा मिळतो. म्हणजे आज या परिस्थितीमध्ये आपण आलेलो आहोत. त्यामुळे हे थांबवणं हे आपल्याच हातात आहे. म्हणून कुठेतरी याला दरबंद बसला पाहिजे. याच्यासाठी फिरणाऱ्या व्यक्तीने स्वतःवरती निर्बंध घातले पाहिजे. फिरायला घेऊन जाणाऱ्या संस्थांनी ह्या भटक्यांवरती व्यवस्थित निर्बंध घातले पाहिजे, त्याची काटेकोर अंमलबजावणी केली पाहिजे. आणि ज्या संस्था मोठ्या संख्येने ट्रेक ऑर्गनाईज करतात त्यांनी स्वतः विचार केला पाहिजे की आपल्याला की इव्हेंट करायचा आहे की आपल्याला नेमकं काय करायचंय. म्हणजे हा वारसा आपण पुढच्या पिढीला जतन करण्यासाठी किमान आहे त्या स्थितीमध्ये ठेवण्यासाठी आज किल्ल्यांकडे जाऊ नका अशी सांगण्याची परिस्थिती आलेली. त्यामुळं किल्ले पाहायचे असतील तर अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करून पाहायलाच पाहिजे. या निमित्ताने किल्ल्यांना केवळ महाराष्ट्रापुरतं मर्यादित न ठेवता महाराष्ट्राच्या बाहेर तर किल्ले आहेतच. अनेक आपले दुर्गप्रेमी किल्ले पाहतात महाराष्ट्राच्या बाहेरचे, पण बऱ्याच किल्ल्यांना इतिहास नसतो. महाराष्ट्राच्या किल्ल्यांना सुदैवाने खूप मोठा इतिहास आहे. अगदी शिवछत्रपतींपासून तर अगदी ब्रिटिशांपर्यंत काही ना काही सातत्याने हे लढाऊ किल्ले असल्यामुळे हे या जागतिक वारसा यादीमध्ये सहभागी झाली. अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. धन्यवाद सर. खूप माहितीपूर्ण असा हा आजचा पॉडकास्ट झालेला आहे मित्रांनो. आणि या अनुषंगाने आपण महाराष्ट्रातले किल्ले आणि त्या किल्ल्यांवरती कशा पद्धतीनं पर्यटन झालं पाहिजे याची आपण आत्ता चर्चा केली. त्याचा प्रचंड असणारा ऐतिहासिक वारसा आपण समजून घेतला. नेहमीच पावसाळ्याच्या अनुषंगानं पर्यटन करणाऱ्या तुमच्या मित्रांना हा पॉडकास्ट जरूर टॅग करा, त्यांच्याशी शेअर करा. आणि या संदर्भात जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा. या विषयावरती अजून एखादा पॉडकास्ट आपण नक्कीच करू. आणि संदीप सर, तुम्ही आलात, आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद सर. धन्यवाद. सर्वांना नमस्कार.